नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्य सरकारनं लाडके बहीण योजना सध्या थांबवली आहे. लाडक्या बहीण योजनेतून आतापर्यंत जवळपास 2,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये 5 महिन्यांचे म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये जमा करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. तर काही महिलांना 3 ते 4 महिन्यांचे पैसे मिळाले आणि जवळपास 10 लाख महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करता आले नाही अशी देखील माहिती मिळाली आहे. आता राज्य सरकारनं तुर्तास म्हणजे काही काळासाठी की जोपर्यंत निवडणुका पार पडत नाहीत तोपर्यंत लाडकी बहीण योजना थांबवली आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयोगानं आचारसंहिता असल्यामुळं ही योजना थांबवण्याचे आदेश दिले होते, तसं सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागानं या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. म्हणजेच ज्या महिलांना आता नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले किंवा पैसे खात्यामध्ये जमा झाले त्या महिलांना आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे की जेव्हा नवीन सरकार सत्तेमध्ये येईल आणि ते पैसे जमा होण्याला परवानगी मिळेल त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या महिलांच्या खात्यामध्ये 2 किंवा 3 महिन्यांचे किंवा 4 महिन्यांचेच पैसे जमा झालेले आहेत, म्हणजेच एकतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंतचे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, काही महिलांना 1 ऑक्टोबरपर्यंतच पैसे मिळाले. आता या सर्व महिलांना या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत निवडणुका पार पडत नाही किंवा आचारसंहिता आहे तोपर्यंत पैसे मिळणार नाही किंवा हप्ता मिळणार नाही आहे. आता सगळ्या महिलांना एकत्रित पुढच्या डिसेंबरनंतरच पैसे मिळायला सुरुवात होईल असं देखील सांगण्यात येत आहे. आणि जेव्हा नवीन सरकार सत्तेमध्ये येईल तेव्हा ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेत त्यांची एकदा पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे राज्य सरकारनं जे काही निकष ठरवून दिले होते 1-2.5 लाखांपर्यंत जे काही उत्पन्नाची अट ठरवून दिली होती, तसं ज्या कुटुंबाकडं केसरी किंवा पांढरं रेशन कार्ड असेल त्या कुटुंबांना किंवा त्या महिलांना उत्पन्नाच्या अटीतून सूट देण्यात आली होती. परंतु राज्य सरकार किंवा अनेक ठिकाणाहून अशी एक चर्चा सुरू होती की पात्र नसताना देखील अनेक ठिकाणी असे अर्ज भरण्यात आले आहे आणि त्याची पडताळणी राज्य सरकार निवडणुका पार पडल्यानंतर करणार आहे. आता राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगानं नेमकं राज्य सरकारच्या कोणत्या विभागाकडून थेट लाभाच्या योजना सुरू आहे की ज्या लाभामुळे मतदारांवरती थेट परिणाम होणार आहे किंवा मतदार प्रभावित होऊ शकतात अशा योजनांचा आढावा घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाला महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत सुरू असलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून महिलांना थेट लाभ मिळत असल्याचे एक पुढं आलं तशी माहिती मिळाली. त्यानंतर निवडणूक आयोगानं राज्य सरकारकडं ही योजना निवडणूक पार पडेपर्यंत थांबवण्याची सूचना केली होती. त्यानुसार महिला आणि बाल विकास विभागानं ही योजना आधीच थांबवल्याचं म्हणजे या योजनेचं काम तुर्तास थांबवल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. म्हणजेच आपल्या राज्य सरकारनं आचारसंहिता लागू झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं कामकाज तुर्तास स्थगित केलेलं आहे. आता राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी फॉर्म भरता येणार होते आणि अनेक महिलांनी शेवटच्या दिवसांपर्यंत असे फॉर्म भरले होते. परंतु त्यानंतर आचारसंहिता लागू झाली त्यामुळं जे काही नवीन फॉर्म आता राज्य सरकारकडे आले म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये जे फॉर्म महिलांनी भरले त्याची पडताळणी अजून व्हायची आहे. म्हणजे अनेक महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह होणे बाकी आहे की ज्यांनी आता शेवटच्या टप्प्यांमध्ये अर्ज भरलेले आहेत. तसेच अनेक महिलांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरच्या शेवटी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या अनेक महिलांना सुरुवातीच्या 2 किंवा 3 महिन्यांचेच हप्ते जमा झाले किंवा पैसे जमा झाले होते. त्या पुढचे जसं राज्य सरकारने सांगितलं होतं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे देखील महिलांना लगेच मिळणार आहे. परंतु बहुतांश महिलांच्या खात्यांमध्ये ही रक्कम अजून जमा झालेली नाही आहे. आता या महिलांना निवडणूक होईपर्यंत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे हप्ते मिळणार नाही हे अगदी स्पष्ट होत आहे. आता राज्य सरकारनं जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना महिन्याला 1,500 रुपये लाभ देण्याचं किंवा हप्ता देण्याचं ठरवलं होतं. तसा निर्णय देखील जाहीर केला होता. अनेक महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरले होते. राज्यातल्या जवळपास 2,34,00,000 महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरले. या महिला पात्र ठरल्यात. आता या महिलांना राज्य सरकार महिन्याला पैसे देत आहे. राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे. पण आता राज्य सरकारनं ज्या कारणासाठी ही योजना सुरू केली होती नेमकं त्याच काळामध्ये राज्य सरकारला या योजनेचे पैसे महिलांना देता येणार नाहीत. मग आता राज्य सरकारनं नेमकी माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का सुरू केली होती? तर आता सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्ताधारी पक्षाला मोठी धोबीपछाड मिळाली होती. सत्ताधारी पक्षाचे अनेक उमेदवार ग्रामीण भागामध्ये पडले होते. मग याला अनेक कारणं होती. त्यातलं प्रामुख्याचं कारण होतं की शेतकरी विरोधी धोरणं. शेतकऱ्यांचा हा रोष दूर करण्यासाठी किंवा ग्रामीण भागांमधलं आपलं मताधिक्य मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्ष नेमकं कुठली योजना आणता येईल याचा विचार करत होतं. त्याचवेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशात
सत्ताधाऱ्यांना म्हणजे विशेषतः भाजपला मोठं यश मिळालं होतं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा मोठा भाग होता. आता मध्य प्रदेशामध्ये आता सध्याचे जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. याचं यश भाजपला दिसून आलं होतं. त्यानंतर आपल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी भाजपमध्ये तिथं जाऊन एक चौकशी केली, त्या योजनेची माहिती घेतली आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे ती योजना आपल्या राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. मग आपल्या राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि जुलैपासून ही योजना राज्यामध्ये राबवायला सुरुवात केली. त्याच्या मागचं स्पष्ट कारण होतं की जे काही ग्रामीण भागामध्ये मताधिक्य कमी झालं होतं, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे वेगवेगळ्या कारणांनी सत्ताधाऱ्यांविरोधात ग्रामीण भागात किंवा शहरी भागांमध्ये नाराजी दिसून येते. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आपला स्वतःचा एक मतदार तयार करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याचं स्पष्ट बोललं जातं. अनेक ठिकाणी अशी टीका देखील केली जाते. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सुरू केली अशी टीका विरोधकांनी वारंवार केली होती. आता नेमकं या काळामध्ये की जेव्हा आचारसंहिता लागू होईल किंवा निवडणुका सुरू राहतील तेव्हा महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होऊन हे जे काही मतदार नवीन तयार झाले किंवा महिला आहेत ह्या सत्ताधारी पक्षांना मतदान करतील असा एक अंदाज लावला जात होता. परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ही योजना तुर्तास थांबवण्याची, त्याला स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार किमान निवडणुका पार पडेपर्यंत, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आता ही योजना बंद राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजेच काय तर निवडणूक आयोगानं निवडणुका पार पडेपर्यंत मुख्यमंत्री माझी बहीण लाडक्या योजनेला तुर्तास स्थगिती देण्यास राज्य सरकारला भाग पडलाय. आता एकूणच ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून जे काही सध्या प्रकरण सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, विविध योजना यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.